नमस्कार. आपण इतक्या वेळ खाण्याच्या गोष्टी पाहतोय, हो ना? पण त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा घटक आपण विचारात घ्यायलाच पाहिजे असा हा विषय, ते म्हणजे पाणी पिणे. पाणी पिणं हे वेगवेगळे लोक वर्षभर सांगत असतात, पण या दिवसात पाणी पिण्याला महत्व आहे. कारण थंडी असल्यामुळे भूक लागते आणि या भुकेच्या काळामध्ये आपण पाणी प्यायला पाहिजे हे आपण विसरून जातो. आणि तहान खूप लागत नसल्यामुळे मुद्दामून पाणी प्यायलं जात नाही. त्यामुळे पाणी पिणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपलं पचन आणि पोटाची सगळी व्यवस्था ही उत्तम राहण्यासाठी मदत होते, हे विसरून चालायचं नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यांना स्वस्त त्यांनी थंड पाणी प्यावं, रूम टेम्परेचरचं पाणी प्यावं, नाहीतर थोडंसं कोमट पाणी थोडं थोडं प्यावं, हे आवश्यक आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की गरम प्यायला बरं वाटतं, पण गरम पाणी बरंच प्यायलं जातं आणि अजीर्ण होतं. तेही टाळायला पाहिजे. आणि खूप थंड पाणी पिऊन त्यांनीही अजीर्ण होतं, तेही टाळायला पाहिजे. विशेषतः मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी काही पडत नाही आणि थंडी जरी पडली तरी फार काळ ती टिकत नसते. पण इतर महाराष्ट्राच्या भागामध्ये थंडी बऱ्यापैकी असते, हवा कोरडी असते आणि एकंदरीत विषम वातावरण असतं. यामध्ये पाणी पिण्याला महत्व आहे, हे विसरून चालायचं नाही. त्यामुळे कोमट किंवा साधं पण शुद्ध आणि चांगलं पाणी हे अधूनमधून प्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. थँक्यू.